नमस्कार. सन क्लास चॅनलमध्ये आपल्या सन क्लासमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. मधला प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहोत. त्या अगोदर मी ते ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आहे ते त्या अगोदर मी सॉल्व एक्झाम्पल आहे ते कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते तुम्हाला समजावून देते, म्हणजे मग प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवण्यासाठी सोपा जाईल. तर इथे ॲडिशन बघूया आपण. पहिलं 5 × 1/2 प्लस 2 × 3/4 आहे. आता हे जे आपल्याला ॲडिशन करायचं आहे, तर इकडे तुम्ही बघू शकता इथे 5 आहेत आणि इथे 2 आहे. 5 + 2 हे जे आहेत 5 आणि 2 हे एका साईडला घ्यायचे. 5 + 2 आणि त्यानंतर 5 + 2 + 1/2 + 3/4 घ्यायचे आहेत. ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर किती होतं? 7 होतं. 7 मध्ये साईन कसलं आहे? प्लसचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता 1/2 आहे, हिचा इथे डिनॉमिनेटर 2 आहे आणि इथे 4 आहे. आपल्याला केव्हाही ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम लागतो. तर आता इथे 2 आहे आणि इथे 4 आहे. तर आपल्याला हा जो 2 जो आहे तो आपल्याला 4 करायचा आहे. म्हणजेच काय करायचं असतं इथं, जर 2च्या टेबलमध्ये 4 आहेत का ते बघायचं. मग आता 2च्या टेबलमध्ये 4 येतात, बट म्हणून 2ला काय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं. मग डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण कितीने करायचं असतं? 2नेच. म्हणजे जो नंबर असेल तो आता इथे एक्झाम्पलप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की 2ने. आता इथं 2 आहे म्हणून 2 बोलले मी. 2 × 2 = 4, 2 × 1 = 2 + 3/4 आहे ते आपण फ्रॅक्शन तसंच घेतले ते खाली. त्यानंतर 7 + 2 × 1 = 2 केलं. डिनॉमिनेटर 2 × 2 = 4 + 3/4 आलं. हे डिनॉमिनेटर सेम यांचा. हां, आता काय करायचं पुढे? न्यूमरेटर काय 2 आणि 3 आहेत, त्यांचं ॲडिशन करूया. 2 + 3 2 + 3 एक मिनिट. 2 + 3 किती होतात? 5. आणि डिनॉमिनेटर जो 4 आहे तो आपण तसाच ठेवला. म्हणजे 7 + 5/4. हां, आता इथे आपण बघितलं तर किती आहे? 7 + 2 आणि 3 5 5/4. आता हे 7 आपण हे तसे 7 प्लस. आता तुम्ही म्हणा इथे 1 + 1/4 कसं काय आलं? तर आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण मध्ये बघितलं होतं की आपण काय केलं? 4/5. एक वेळ दिसत नाही आहे. 4/5 म्हणजे 4 × 1 = 4. 5 मधून 4 गेले 1. मग आपण हे तसं इथे केलेलं आहे. 1 + 1/4 म्हणजे 4 × 1 = 4. 4 आणि 1 5. 5/4 अशा प्रकारे ते केलेलं आहे. आता 7 + 1 किती येतात? 8. 8 1/4. 7 + 1 8 हे 1/4 म्हणजे 8 × 1/4 हे आपलं सम आलेलं आहे. ही मेथड एक आहे. ह्यामध्ये ॲडिशनमध्ये 2 प्रकारे आपण ॲडिशन करू शकतो. ही एक मेथड आता बघितली आणि दुसरी जी मेथड आहे आपण ती पण सोपी आहे. तिच्यामध्ये पण तसंच आहे. हे बघा, आपण मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 9 जर तुम्ही नीट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शन कसं, मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. आता हा मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याचा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं करायचं ते दाखवलेलं आहे. तर आता इथे आपण मी जी मेथड सांगितली त्याप्रमाणेच आहे. 5 × 1/2 म्हणजे 5 × 2 + 1 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लाय प्लस 1. डिनॉमिनेटर जो 2 आहे तो तसाच आपण ठेवलेला आहे. प्लस इथे पण तसं दिला 2 × 4 + 3/4. 5 × 2 = 10 + 1 11 11/2 प्लस 4 × 2 = 8 8 + 3 11 11/4. आता परत डिनॉमिनेटर सेम करायला लागतो. तुम्हाला मी सांगितलं आहे मग अशी पहिली मेथडमध्ये आपण सांगितलेलं आहे. इथं 2 आणि इथे 4 आहे. ॲडिशन करताना आपल्याला डिनॉमिनेटर काय लागतो? सेम लागतो. आता 2च्या टेबलमध्ये 4 आहे, म्हणजे 2ला 2ने मल्टिप्लाय केलं. 2 × 2 = 4 11 × 2 = 22 प्लस 11/4. तर डिनॉमिनेटर सेम लागतं. तर ते इथे काय केलं आहे? 2च्या टेबलमध्ये 4 येतात म्हणून 2ला 2ने मल्टिप्लाय केलं आपण.
मग 11ला पण 2ने करायचं. 11 2 जा 22, 2 2 जा 4 प्लस 11/4. ह्या दोघांचं ॲडिशन केलं 33/4 आलं. आता तुम्हाला माहिती आहे, आता आपल्याला मिक्स नंबर करायचा आहे म्हणजे 4ने काय करायचं आहे, 4ने काय करायचं आहे, 33ला डिवायडेड करायचं आहे. 4 8 जा 32, 33मध्ये 32 गेले 1 राहतात. मग आता इथे आपण हे बघितलं आहे, 4 8 जा 32, 4 8 जा 32, 32 आणि 1 33 आपण इथे जे आपल्या 33/4 अशा प्रकारे आपल्याला फ्रॅक्शन मिळतो. आता तुम्हाला मी सॉल्व एक्झाम्पल हे दिले होते, हे कशा प्रकारे सोडवले ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, हा प्रॅक्टिस सेट जो 10 आहे तो आपण सोडवणार आहोत. तोपर्यंत आपण काय करूया, आता जे हे केलेलं आहे ॲडिशनचे केलेले आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.